परमेश्वर म्हणतात की मी तुला फक्त एकच वर देईन, एकतर तुझ्या आईला डोळे देईन, नाहीतर तुझ्या पत्नीला मुलगा देईन, नाहीतर तुला श्रीमंत बनवेल, यापैकी एकच वर तू मागून घे. त्यावेळेस शेतकरी चिंतेत पडतो. तो परमेश्वराकडे वर मागण्यासाठी 8 दिवसांची मुदत मागतो व शेतात विचार करत बसतो. त्याच मार्गाने सद्गुरू मशिदरात चाललेले असतात. ते त्या शेतकऱ्याला ओळखतात व म्हणतात की तू कोणत्या चिंतेत आहेस. त्यावेळेस शेतकरी घडलेली सर्व गोष्ट मशिदराजांना सांगतो. मशिदराज म्हणतात की एवढी सोपी गोष्ट, तू परमेश्वराकडे जा व त्यांना म्हण की तुम्ही मला फक्त एकच वर द्या. माझ्या आईने तिचा नातू सोन्याच्या वाटेत दूध पिताना पाहिला पाहिजे. असे शेतकरी जेव्हा परमेश्वराला म्हणतो त्यावेळेस परमेश्वर ओळखतो व म्हणतो तेव्हा संतोषी मातेच्या चरणी अर्पण करतो व माझे प्रवचन संपवतो. कुंडलिकावर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सोमनाथ महाराज की जय, संतोषी माता की जय. हरी कवाटे देवा परमार्थ वाटेवर चाललेले पाऊल आहे. करता करता सरावाने सर्व होत असत. तर याच्या नंतर आता हरिभक्त परायण हरदे अक्का यांचं प्रवचन होईल. कुंडलिकावर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण कृष्ण हरे हरे. संतोष हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे श्री ज्ञानदेव होत असलेला हा कार्यक्रम सर्वांना निमित्त माहित आहे. पडद्याच्या बाहेर बोलणारे लोक गेले का? बाहेर अजून असले तर मी अगोदर सांगते. बाहेर कुणी बाळाने सांगितलं बरं का, अगोदर बाळाने केलेल्या प्रवचनाची स्तुती करते. खूप चांगलं आहे हा प्रयत्न. आज तरुण पिढी, लहान पिढी कोणत्या मार्गाला चालली आपण चांगलं पाहतो. लहान मुलं टीव्ही पुढून उठत नाही. आणि हा बाळ आज भगवंताची भक्ती करतो, प्रवचन करतो. खूप चांगलं आहे, माझे आशीर्वाद आहे. तो त्याच्या जीवनामध्ये नक्कीच सफल होईल, नक्कीच त्याला भगवंत साक्षात्कार होईल. पण आज आम्ही मुलीला जन्म घेऊन येत नाही. मला सांगा, बोलू नका, मला सांगा तुम्ही घरात सून गरोदर असल्यावर तिला दवाखान्यात कशाला घेऊन जातात? मी प्रत्येक प्रवचनात सांगते आशाताईंकडून झाली. खरं तर त्यांचं नाव आदर्शताई असायला पाहिजे होतं बरं का, कारण आम्ही सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा असंच त्यांनी कार्य केलं. मला स्तुती करायला आवडत नाही, पण जे चांगलं आहे ना त्याची वाखाणी जरूर करावी. कारण तुम्ही विचार करा, आता मंदिर पाहिल्यावर आपोआप जाणारे येणारे कुणी का असेना, नास्तिक जरी असला तरी त्याच्या मनामध्ये चांगल्या भावनेचा उदय होतो. आपोआप त्याला मोटरसायकलवरून हात काढून नका मोडता येणार, पण तो मानेनं तरी खाली वाटेल. नम्र होतोच मनुष्य. भगवंताचं मंदिर पाहिलं की तो आपोआप नतमस्तक होतो. जाणारे येणारे भगवंताच्या मंदिराकडे पाहतील, त्याची आठवण ठेवतील, जाताना त्याच्याशी संवाद करतील. देवा इथूनच तुला नमस्कार, मी फार घाईत आहे, मी आज ऑफिसला चाललो, मला उशीर झालाय, अमुक झालं. देवाला पाहून हात जोडतीलच सर्वेनं. एकदम चांगली गोष्ट आहे बरं का. या भागामध्ये संतोषी मातेचं मंदिर नव्हतं. आमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, भगवान शिवाचं मंदिर आहे. मग शिवाचं मंदिर असल्यावर शक्ती असावीच ना, तर शक्तीचं मंदिर बांधण्याचं कार्य आशाताईंनी केलं. त्यांचा आदर्श आम्ही सर्वांनी मानावा असंच आहे. शिवाय परिस्थिती अशी त्याचं मंदिर बांधू शकतील म्हणून, म्हणजे त्या काय व्यवसाय करतात, काय कमावतात हे सर्वांना माहिती आहे. अशी मुलगी जर झाली तर खचित 42 कुळाचा उद्धार झाला म्हणून समजा. यात काही संसारामध्ये कशासाठी, तर फक्त आनंद मिळविण्यासाठी, सुख मिळविण्यासाठी, सुखाची इच्छा आहे. बरं, सुखाची इच्छा आहे ना, जीव सुखरूप नाही असं नाही बरं का. आनंद हे त्याचं स्वरूपच आहे, तो मुळात सुखरूप आहे. सुख हेच त्याचं स्वरूप आहे, पण तरीही त्याला असं वाटतं की मी दुःखी आहे म्हणून. आपलं जे स्वरूप आहे ते म्हणजे आत्मा आहेत. आपण सर्वजण आत्मस्वरूप आहोत आणि आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे.
सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. पण सदावरण नाही, चिदावरावरण नाही. सद म्हणजे आहेपणा. आपल्याला वाटत ना मी आहे, मी आहे, मी नाही असं कोणाला वाटतं का? मला सांगा. मग आहेपणावर आवरण नाही, सदावरण नाही, चिदावरावरण नाही. चिद म्हणजे ज्ञान. आपल्या सर्वांना ईश्वरी म्हणतात, शिवा म्हणतात, शक्ती असं म्हणतात. कारण ती शिवाची शक्ती आहे. शिव ही शक्तीशिवाय राहू शकत नाही. या जगाला, या जगताची जी उत्पत्ती झाली ना, त्या जगाच्या उत्पत्तीला ब्रह्म हे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. विषय अवघड वाटे ना का? तुम्ही ऐका, तुम्हाला बरोबर कळेल की शक्तीचं स्वरूप म्हणजे काय. या जगाला ब्रह्म हे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. पण म्हणजे व्यवहारामध्ये तो कोणाबरोबर करावी? मग तो म्हणतो मी अनेक व्हावे, मी अनेक रूपानं व्हावं, एकोहम बहुस्त्याम, बहुस्त्याम प्रजाय. हा त्याचा जो संकल्प आहे तो निमित्त कारण आहे. आणि या जगाची उत्पत्ती तो करतो म्हणून तो उपादान कारण आहे. आणि या जगाच्या रूपानं तो स्वतःच नटलेला आहे. उत्पत्ती करायची म्हणजे कोणापासून? स्वतःच हे सगळं नटला म्हणून तो अभिन्न कारण आहे. अशा प्रकारे अभिन्न निमित्त आणि उपादान कारण फक्त ब्रह्मच आहे. व्यवहारामध्ये निमित्त कारण वेगळं असतं, उपादान कारण वेगळं असतं. पण इथे तसं नाही. सृष्टी निर्माण करताना सगळे काही कारणस्वरूप झालेलं आहे. व्यवहारामध्ये आपण घट निर्माण करतो ना, मृत्तिकेचा घट निर्माण करताना मृत्तिका हे घटाचं उपादान कारण आहे. आणि कुंभार, कुलाल, दंड, चक्र हे निमित्त कारण आहे. पण या जगाच्या उत्पत्तीला ब्रह्म जे आहे निर्गुण निराकार असलेलं तत्व अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. पण आता प्रश्न असा आहे की ब्रह्म तर असंग, निर्गुण, निराकार, त्याला रूप नाही, रंग नाही, काही नाही, तो अकर्ता आहे, अभोक्ता आहे. असं असताना त्याच्यापासून जगाची निर्मिती कशी झाली? असंग असलेल्या ब्रह्मापासून जगाची निर्मिती कशी झाली? संघाशिवाय निर्मिती होत नाही. एकट्या पुरुषापासून काही उत्पत्ती होत नाही. एकटी स्त्री असली तरी उत्पत्ती होत नाही. स्त्री आणि पुरुष असावे लागतात. मग असंग असलेल्या ब्रह्मतत्वापासून जगाची उत्पत्ती कशी झाली? दुसरी गोष्ट, ब्रह्म निर्गुण आहे ना, मग जगत तर गुणात्मक आहे. त्रिगुणात्मक असलेल्या जगताची उत्पत्ती कशी झाली? अनेक प्रश्न निर्माण होतात. याचं उत्तर असं आहे, ब्रह्म जरी निर्गुण असेल, असंग असेल, त्याला कशाचाही संग नाही. पण तो ज्या वेळेला मायेचा आधार घेतो, मायेचा स्वीकार करतो, शक्तीचा स्वीकार करतो, त्यावेळेला या जगताची उत्पत्ती होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. बरं, मी अगोदर सांगतो केवळ पुरुषापासून काही उत्पन्न होणार उत्पत्ती करण्यामध्ये समर्थ होता. पण ज्या शक्तीच्या योगाने ते शबलित होतं, त्या शक्तीचं नाव महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी आहे. तिचे जे सगळे रूप आहेत तिला भिन्न नावाची आलेली आहे. बरं का, कोणी तिला संतोषी माता म्हणतं, कोणी आणखी काही म्हणतं, अनेक नाव आहेत. प्रत्येक गावामध्ये देवीची मंदिर आहे, ती सगळी शक्तीची मंदिर आहेत, शक्ती उपासना आहे. मग मायेनं तो शबिलेत होतो. भगवद्गीतेमध्ये सांगितलं, अजोपी सन्नात्मा भूतानानि सर्वोपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवामि आत्ममायया. प्रकृतिं स्वामधिष्ठाय, प्रकृतीला स्वाधीन करून घेऊन तिचा स्वीकार केल्यानंतर आणि आत्ममायेनं मी साकार होतो. असा तो साकार होत नाही. तो निर्गुण निराकार आहे. त्याच्या ठिकाणी काहीच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण रे तू चिरभुराय. तो तर निराकार आहे, त्याला आकारच नाही. पण हा आकार जो निर्माण होतो तो शक्तीमुळे होतो. शक्तीचा स्वीकार करावा लागतो. मायांतु प्रकृती विद्यान मायनंतु महेश्वरः किंवा शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्त प्रभावितो. शिवशक्त्या युक्तो भवति, शक्तीला तो ज्या वेळेला युक्त होतो त्यावेळेस तो कुठलंही कार्य करण्यासाठी प्रभावित होतो, अन्यथा होतो. शक्तीचा स्वीकार करावा लागतो कारण शिव शक्तिमान आहे. शक्ती त्याचा, शक्तीचा तो अधिष्ठान आहे. शक्ती त्याला तो या सृष्टीची उत्पत्ती करतात, पालन करतात आणि संहारही करतात. मग कार्य 3 प्रकारचं आहे, उत्पत्ती, पालन आणि संहार. मग कार्यविधान नावही वेगवेगळे आलेले आहेत. कारण उपासकाच्या मतामध्ये घेत असतो ना, उपासक सगळे अद्वैती नसतात. मग कार्य वेगळं आहे म्हणून कार्यविधान नावही त्याची वेगवेगळी आहे. ज्या वेळेला सृष्टी उत्पन्न केली जाते त्यावेळेला त्या ब्रह्मतत्वाला ब्रह्मदेव नाव आहे. ज्या वेळेला पालन केलं जातं त्यावेळेला त्याला आपण विष्णू म्हणतो आणि संहाराच्या वेळेला आपण त्याला रुद्र म्हणतो. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा दया नाम म्हणती ब्रह्मा व्याप्तीचे विष्णू नामा पात्र राहावी. मग आकारो हा भारती ते वेळी रुद्र जे मोहिते तेही गुणत्रय जेव्हा आरोपे तैजे शून्य. ज्या वेळेला ही उत्पत्ती केली जाती मग त्याला ब्रह्मा म्हणतात. पालन करण्याच्या वेळेला त्या एकच तत्व बरं का, एकच तत्व उत्पत्ती करत
करतं, तेच तत्व पालन करतं आणि तेच तत्व हे हा सगळा आकार समेटून पण घेतो. संहारही तेच तत्व करतं. मग शक्तीचा स्वीकार करून ते उत्पत्ती करतं. मग कोणत्या शक्तीचा स्वीकार उत्पत्तीच्या वेळेला केला जातो, कोणत्या शक्तीचा स्वीकार पालनाच्या वेळेला, भिन्न भिन्न नाव आहे. ब्रह्मदेवाची शक्ती जी आहे तिला महासरस्वती असे म्हणतात. विष्णूच्या शक्तीला महालक्ष्मी म्हणतात आणि रुद्राची शक्ती भगवान शंकराची शक्ती म्हणजे महाकाय. मग महासरस्वती शक्ती समेत ब्रह्मदेव उत्पत्ती करतात. महासरस्वती शक्ती समेत भगवान विष्णू पालन करतात आणि महाकाली शक्ती समेत भगवान रुद्र या जगाचा संहार करतात. पण आपल्या व्यवहारामध्ये जो क्रम आहे ना तो आपण उत्पत्ती, पालन आणि नंतर संहार असा लावतो. पण वेदांत शास्त्रामध्ये हा क्रम नेमका उलटा कसा उलटा आहे मी समजून सांगते. अगोदर संहार आहे, नंतर पालन आणि नंतर उत्पत्ती. परमार्थ दृष्टीने मी समजावून सांगते की व्यवहारातील दृष्टांत असा आहे की ज्या वेळेला रोगी डॉक्टरकडे जातो, रोगी म्हणजे त्याला आजार झालेला असतो, काही रोग झाला. मुलांना बोलू नका की रोगाचा समूळ नायनाट करणं, मुळातही त्याचा रोग घालवणं. रोगाचा नाश म्हणजे संहार करणं हे डॉक्टरचं प्रथम कर्तव्य असतं. संहार फक्त रोगाचा करायचा बरं का, रोग्याचा. मग डॉक्टर त्याचं योग्य ते निदान करतात, त्याला औषधोपचार करतात आणि त्याचा रोग घालवतात. रोग घालवतात म्हणजे संहार करतात, रुद्राचं काम करतात. त्याच्यानंतर आता रोगाचा संहार झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या प्राणाचं रक्षण झालं. प्राणाच्या रक्षणाचं कार्य ही डॉक्टरच करतात. रक्षणाचं कार्य, प्राणाच्या पालनाचं कार्य म्हणजे विष्णूचं कार्य, तेही ते डॉक्टरच करतात. आता रोगाचा नाश झाला, प्राणाचं रक्षण झालं, त्याच्यानंतर त्याची जी गेलेली शक्ती आहे, जो आलेला अशक्तपणा आहे तो जावा, त्याला नवीन शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्याला काही गोळ्या औषधं हे सगळं ते देतात. एकच तत्व, एकच डॉक्टर हे तीनही कार्य करतात. रोगाचा संहार, प्राणाचं पालन रक्षण आणि नवीन शक्तीची निर्मिती उत्पत्ती म्हणजे ब्रह्मदेवाचं कार्य. तीनही गोष्टी एकच मनुष्य करतो. त्याप्रमाणे हा सिद्धांत इकडे पण वेदांत शास्त्रात लावायचा बरं का. जे तत्व उत्पत्ती करताना तेच तत्व पालन करतं आणि तेच तत्व संहार करतं, फक्त कार्य वेगवेगळी आहेत. शिष्य गुरुकडे कशासाठी जातो तर ज्ञान मिळवण्यासाठी जातो बरं का, दुसरं काही कार्य नसतं. मग गुरुचं काम आहे की प्रथम त्याचं अन्यथा अज्ञान घालवणं. मग अज्ञान घालवणं म्हणजे अज्ञानाचा संहार करणं. अगोदर गुरु त्याचा अज्ञानाचा संहार करतात. आता अज्ञान गेलं मग ज्ञान राहिलं, मग ज्ञानाचं पालन करणं, त्या ज्ञानाचं रक्षण करणं म्हणजे त्याला योग्य ते यम नियम सगळं सांगून त्याच्या ज्ञानाचं रक्षण करतात म्हणजे विष्णूचं कार्य करतात. एकच गुरुतत्व. संहार अज्ञानाचा संहार झाला, ज्ञानाचं रक्षण झालं. आता राहिलेलं ज्ञान त्याचं बुद्धिंगत व्हावं, जास्त वाढावं म्हणून त्याला रोज नवनवीन पाठ सांगतात. त्याची रोज पाठ घेतात, त्याला रोज सांगत राहतात म्हणजे त्याच्या ज्ञानाची वृद्धी करतात, निर्मिती करतात. उत्पत्तीचंही काय सद्गुरुच करतात. एकच सद्गुरु संहार अज्ञान ते काय कोणतंही असू द्या, शैक्षणिक असू द्या, राजनीतिक असू द्या, नैतिक असू द्या, पारमार्थिक असू द्या, व्यावहारिक असू द्या, कुठलंही कार्य असू द्या, शक्तीशिवाय कार्य होत नाही. शक्ती अत्यंत आवश्यक आहे, शक्ती उपासना आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी शक्ती उपासना करावी हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे बरं का, वेदाचा सिद्धांत आहे. वेद सुद्धा शक्तीचा उपासना करायला सांगतो. पण काही माणसं शक्तीला मानत असते बरं का. म्हणजे शंकराचार्यांचा अजातवाद होता. ते म्हणाले एकच एक ब्रह्मतत्व आहे, त्याच्याशिवाय या जगात दुसरं काही नाही. ब्रह्म त्या जगाच्या रूपाने नटलेलं आहे. म्हणले शक्ती कुठून आणली म्हणाले तुम्ही, ती तर जड आहे, तिला काहीच सत्ता नाही. शक्तीचं खंडन द्यायला गेले. फार पूर्वीच्या काळी काश्मीरमध्ये शक्ती उपासना होती, सगळेजण देवीचे भक्त होते. आजही काश्मीरमध्ये देवीचीच उपासना आहे, पण त्या काळात जास्त होती. शास्त्रमताची सगळे माणसं होते, सगळे ब्राह्मण. शंकराचार्य होत नाही. जगातील यच्चयावत सर्व पदार्थ तत्त शक्तिनिष्ठ द्वारा संचालित होत असतात, निर्मिती होत असते, त्याच्यामध्येच ते स्थित असतात. शक्तीशिवाय कुठलाही मनुष्य राहू शकत नाही. म्हणून शक्तीची उपासना अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये शक्ती आहे. आपण बिन शक्तीचे नाही बरं का. जर थोडी शक्ती कमी झाली तर आपण म्हणतो काय गई सकाळपासून उठता येईना म्हणजे शक्ती कमी झाली. नंतर की ज्याचं वैभव पाहता इंडिका गाडीमध्ये फिरणारा आणि चांगले कपडे धारण करणारा, ज्याच्या मागे शिष्याची झुंड फिरते, अशा माणसाला गुरु समजतात. तेही 4 अक्षराचे काल्पनिक मंत्र देऊन स्वतःला गुरु म्हणतात.
पण ते सद्गुरू ठरत नाहीत बरं का. गुरु ठरतील पण ते सद्गुरू ठरत नाही. सद्गुरू कुणाला म्हणावं की जो शिष्याला संसार बंधनातून पार पाडतो. शिष्याचं संसार बंधन तोडून त्याला ब्रह्मरूपतेची प्राप्ती करून देतो त्याला सद्गुरू म्हणावं. भागवतामध्ये सांगितलं तस्मात् गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेयोत्तमं शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्यपशमाश्रय. गुरु सगळ्या संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये तुम्ही पहा, जसे विठ्ठलाचे अभंग आहेत ना तशी देवीचेही अभंग आहेत. नाथांचे अभंग तर किती आहेत. स्वर्ग मृत्यू पाताळ कितीतरी. आई उदो तू जागी हो. आई म्हणजे शक्ती, आई म्हणजे देवी, की जी शक्ती आपल्या आतमध्ये विद्यमान आहे तिला जागा करण्यासाठी सांगितलं का उदो तुझा उदय होऊ दे. संपन्न झाल्याशिवाय कुठलाही पुरुष विजयी होऊ शकत नाही. ज्याची शक्ती जास्त असते ना त्याचा विजय होतो. म्हणजे देवी भागवतामध्ये अशी कथा आलेली आहे बरं का. एकदा देवाचं आणि असुराचं युद्ध झालं. आता ज्याची शक्ती जास्त तो विजयी होणार. ज्याच्या शक्तीच नाही जो अशक्त आहे तो कसा काय विजयी होणार. असुराची शक्ती जास्त झाली. तुम्ही असं समजू नका की देवाचाच विजय होईल म्हणून. नाही नाही, कधी कधी सत्याची शक्ती कमी होते बरं का. कलियुगामध्ये सत्याची शक्ती कमी आहे, असत्याची जास्त आहे. मग असत्याचाच विजय होतो. शक्ती त्याचं एकत्रीकरण केलं. मग त्या संघटित झालेली संघशक्ती तिला देवाचे सगळे वरदान लाभले, सगळे अस्त्रशस्त्र लाभले. मग ती देवी म्हणजे दुर्गा शक्ती. मग तिने असुराबरोबर युद्ध केलं. नंतर तिने सगळ्या असुराचा पाराव केला, त्यांना परास्त केलं आणि देवाचं गेलेलं साम्राज्य, देवाचं गेलेलं वैभव त्यांना मिळवून दिलं. दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा ही कथा आहे बरं का. मग ज्याचं सामर्थ्य जास्त होतं त्याचा विजय होतो. रामाने सुद्धा दुर्गेची उपासना केली होती. शक्तीशिवाय कुठलाही पुरुष काही एक कार्य करू शकत नाही. श्रद्धेच्या रूपाने राहते. तुम्ही पाच जनाच्या ठिकाणी किती श्रद्धा असते. श्रद्धेनं ज्ञानाची प्राप्ती होते. श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय. श्रद्धा ही शक्ती आहे कारण तिच्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होते. साधू संतांच्या हृदयामध्ये तीच शक्ती दयेच्या रूपाने राहते. कारण दया हे संताची शक्ती आहे. भांडवल आत्मा बलहीन लभते. बलहीन व्यक्तीला आत्म्याची प्राप्ती होत नाही. आत्म्याची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल, आपण आत्मस्वरूपच आहोत पण त्याच्यावर जात नाही. ती जावं आणि आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख व्हावी यासाठी बलवान व्हावं लागेल. विवेकानंदासारखी शरीरयष्टी धारण करावी लागेल. हनुमंतासारखं बलवान व्हावं लागेल. त्यावेळेला त्याची प्राप्ती होईल. शिवाची प्राप्ती व्हावी असं वाटतं ना तर अगोदर शक्ती संपन्न व्हा आणि नंतर मग भगवान शिव लाभतील तुम्हाला. शक्तीची उपासना सांगितली. महाभारतामध्ये ज्या वेळेला युद्ध करायचं म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं, अरे त्यांच्याकडे 1100 सैन्य आहे अर्जुना, तू अगोदर दुर्गेची उपासना कर. मग अर्जुनानं दुर्गेची उपासना केली. विराट पर्वामध्ये भीष्म पर्वामध्ये सुंदर सुंदर अशी दुर्गा स्तोत्र आहेत. खूप चांगली स्तोत्र आहेत. दुर्गेची उपासना अगोदर करावी लागते, त्याशिवाय विजय प्राप्त होत नाही. इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण होत असतं. त्याप्रमाणे जगन्मातेच्या आशीर्वादानं, जगन्मातेच्या कृपा प्रसादानं जीवाचं ऐहिक आणि पारलौकिक हित होत असतं. म्हणून शक्तीची उपासना आवश्यक आहे. मग वेदाचा सिद्धांत आहे, आपल्या धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. मातृदेवो आईला देव मानणारा हो, भव म्हणजे हो, तिला देव मान. अगोदर आईला देव मानायला सांगितलं, त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे पितृदेवो भव. बापाला देव मान पण नंतर आईला अधिक महत्व. तरी स्त्रियांची सेवे शरीर लोन कीजे. अगोदर आई बापाची सेवा कर, त्यांच्या सेवेसाठी प्राण वळवून टाक आणि मग संसारा ऐसा दारुणो जो विठला हरीशिनो आणि ज्ञानदानी सत्रुणो बजिजे गुरु. गुरुला नंतर बघ, अगोदर आई बापाची सेवा कर. आई बाप सोडून गुरुच्या मागे गेलता. तुमच्या इकडचे सगळे मुलं आणि मुली खूप तुमचे आज्ञाधारक आहेत, तेच चांगलं आहे.
शांत बस नृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संधी वयने रसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संधी वयने रसली खंती जन्मालो त्याचे आज फळ झाले साक्षी तुम्ही शब्दाचाच मुळात आपल्याला अर्थ कळत नाही. मंदिर या शब्दाचा अर्थ प्रथम जाणून घेतला पाहिजे. मंदिराचं म या शब्दाचा अर्थ मंगलमय, दी याचा अर्थ दिव्य आणि र याचा अर्थ रम्यता. जिथं मंगलमय, दिव्यता आणि रमणीयता आहे त्याला मंदिर म्हणायचं. ठराव
येत नसते तसं कुठल्याही गोष्टीची तपश्चर्या केल्याशिवाय या ठिकाणी त्याला फळ प्राप्त होत नसतं. आणि तसं फल जी काही तपश्चर्या केली 2 तपापेक्षाही अधिक तपश्चर्या असणाऱ्या जगन्मातेची त्या भगवतीची केली, सेवा केली. सेवा करत असताना काही या ठिकाणी त्याग करावा लागतो. आला तर डॉक्टरनी पथ्य सांगितलेले असतात, काही सेव्य असतात, काही वर्ज्य असतात. सेव्य आणि वर्ज्य याचा अर्थ काही त्यागायचे असतात आणि काही घ्यायचे असतात. एखाद्याला कावीळ झाली, त्याला सांगितलं उसाचा रस घे पण आंबट वस्तू खाऊ नये, आंबट वस्तू त्यागायची, उसाचा रस मात्र घ्यायचा. तसं परमार्थ करत असताना त्या जी काही इष्ट देवता आहे त्या इष्ट देवतेची सुद्धा प्राप्ती करत असताना आणि ते प्राप्तव्य होण्यासाठी सुद्धा काही वस्तू वर्ज्यही करावं लागतात आणि काही वस्तू घ्याव्या लागतात. बरेच दिवसापासून आज जवळजवळ ज्या देवतेची अशा प्रकारचं असणारं जे काही व्रत आहे आणि त्या व्रताला जे काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे आज 25 वर्ष झाले त्या आंबा हा ही वस्तू त्यांना वाटत नाही खाणं. कारण की तपश्चर्या आहे. हे तप केल्याशिवाय व्रत केल्याशिवाय व्रताची फलप्राप्ती होत नाही. तशा प्रकारे असणारे जे मंदिर करण्यामागची जी इच्छा आणि ती इच्छा फलद्रुप्त झाली. हे सर्व या ठिकाणी करत असताना मात्र संकल्प चांगला असावा लागतो. संकल्पाचा दाता नारायण. अहो मनाचे संकल्प पावतील सिद्धी जरी राहिले बुद्धी त्यांचे पायी. आपली बुद्धी त्याच्या पायी पाहिजे तरच या ठिकाणी संकल्प होतात. आणि संकल्प पूर्णाला नेण्याचं हे कर्तव्य त्याचे तुमच्या आमच्या हातात नाही. मंदिर बांधण्याचा या ठिकाणी संकल्प केला. घर बांधण्यापूर्वी मंदिर बांधू हा संकल्प केला. संकल्प पूर्ण येणारे या ठिकाणी कोण आहे तर तो भगवंत आहे. तुमच्या आमच्या हाती काहीच नाही. झाडाची ये पण हाडी जाती सत्ता राहिली अहंता मग कोठे काय तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. सर्व काही या ठिकाणी तो करणारा भगवंत आहे. आणि ती इच्छा या ठिकाणी ज्यांनी केली ती इच्छा फलद्रुप्त झाली. पूर्ण झाला 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 मनोरथ. घराले 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 कृपालू सांभाळिले सांभाळी सांभाळिले. जो मनोरथ होता तो आज पूर्ण झालेला आहे. आता उद्याच्याला तू पूर्ण होईल ही इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली. त्याला संकल्प चांगला असावा लागतो. संकल्प मनामध्ये जर विकल्प आला ना विकल्प आले की संपले. मग माणसं तर्क वितर्क कुतर्क अनेक प्रकारचे या ठिकाणी आहेत ते करत बसत. तसं नकोय. तर्क वितर्क नको. तर हा जो संकल्प आहे आणि संकल्प केल्यानंतर पूर्णत्वाला नेणं हे भगवंताचं कार्य आहे आणि तो पूर्णत्वाला जातो. तसा हा जो काय मनोरथ होता तो आज पूर्ण झालेला आहे. पूर्णत्वाला झालेला आहे तो या ठिकाणी. देवळाच्या कामा कळसू देवळाच्या कामाला आता पूर्णत्व झालं. कळस आला संपलं कार्य संपलं. आता जी इच्छा केली होती ती तृप्तता झाली. या ठिकाणी इच्छेची तृप्तता झालेली आहे. अशा प्रकारचा असणारा हा जो काय कार्यक्रम आहे त्याचा परिहार दिला. तत्पूर्वी आणि गिरधारी लाल तो भाव का भुका राग कला जानत नाही तुका. पण कसं आहे असे सांगणं गरजेचं असतं. त्यामुळं हे सगळं मधून आलेले मेवणे आहेत. हे सगळे गंमत बघायलाच बसलेले माझे. इतर सगळे इथं पाठिंबा असल्यावर मी ते काय काळजी करायचं कारण नाही. सगळं काही व्यवस्थित असो. तर तुकोबरा या ठिकाणी असताना अभंग जो आपण असणाऱ्या निरूपणासाठी घेतलेला आहे की ज्याला मालो त्याचे आज फळ झाले साचे. आता सांगण्याचं कारण की मनुष्य जन्म या ठिकाणी असताना नरदेह काही प्राप्त झालेला आहे. तुकोबरा सांगतात मी जन्माला आलो पण त्याचं फळ मला काय प्राप्त झाले हे कळलं पाहिजे ना. अहो काही माणसं अशी जन्माला येतात पण का जन्माला आलं याच कारण त्यांना अजून कळलेलं नाही. जन्माला येतात पण जन्माला येऊन काय करायला पाहिजे आपण काय करतो हे त्यांना कळलं नाही. मुळात मनुष्य देह या ठिकाणी असणारा दुर्लभ आहे.
कागटाळीने आहे. कावळ्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा त्या न्यायाने तुम्हा आम्हाला जन्म प्राप्त झालेला आहे. आंधळा माणूस नदीवर गेला आणि सहज त्याने या ठिकाणी गंगेमध्ये स्नान करता करता अशी टाळी वाजली वरती हात आणि तेवढ्यामध्ये कावळा सापडला. कावळा सापडला आणि कुणीतरी सांगितलं की राजाने आज दौंडी दिलेली आहे आणि राजाला काही औषधासाठी वैद्य राजाने कावळा सांगितलेला आहे. याच्या कावळा हातात सापडलेला होता. कागटाळीने आहे आंधळ्याच्या हातामध्ये. त्याला काय म्हणला टाळी वाजवली की कावळा सापडतो काय? किती टाळ्या वाजवल्या तर बसलेले कावळे उठून जाते ना. मात्र तुम्ही टाळ्या वाजवायचं कुणी सुद्धा थांबायचं नाही बरं का. विठाल 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 अशा प्रकारचा हा नरदेह आहे. आणि अनेक दिवस या ठिकाणी तुम्ही आम्ही अशी जन्म घेत आलेलो आहोत. एका एका योनीमध्ये तुम्हाला एक एक योनी कोटी कोटी फेरा कोटी कोटी वेळा एक एका योनीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतलेला आहे. काही जलचर झालो, भूचर झालो, वनचर झालो, खेचर झालो, अनेक या ठिकाणी असताना जन्म प्राप्त झालो. या 84 लक्ष योनीमध्ये फिरत असताना आणि काही पशुवादी काही या ठिकाणी असताना योन्या तुम्हाला तासाने का होईना पण आपल्याला दर्शन मिळेल. पण ते वेगळे. पण इथं तसं नाही. इथं काय करावं लागतो? नरदेह प्राप्त होण्यासाठी एकच गोष्ट करावं लागते. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. इथं पाप पुण्य ज्यावेळेस समान होतं त्यावेळेस नरदेह प्राप्त होत असतो. तुम्हाला आम्हाला वाटत असेल 84 लक्ष योनी संपले की शेवटी मनुष्य देह. तसा मनुष्य देह प्राप्त होत नाही. तर मनुष्य देह प्राप्त होण्यासाठी पाप पुण्य या ठिकाणी समान व्हावं लागतं. त्याच्यात थोडं जरी जास्त कमी झाले तरी उपयोग नाही. थोडं जरी या ठिकाणी पुण्य जास्त झालं तर त्याला स्वर्गाला जावं लागतं. पुण्यात्मक या देशाला येण्यासाठी या जन्माला येण्यासाठी अगोदरची सुकृत आहे तुमची आमची. पण असा असणारा हा नरदेह तसं ठरवलं या नरदेहामध्ये येऊन की आपलं काहीतरी कृतार्थ करून घ्यायचं, कल्याण करायचं असं जर ठरवलं ना. देव हो म्हणती ते देवची होती. तुम्ही आम्ही ठरवलं देव व्हायचं. गाडवाने कधी दिंड्या काढायचं ठरवलेलं नाही. गाडव दिंड्या कधी काढत नसतात. पण माणसाला मात्र हे जमत असत. परमार्थ करायचं हे या ठिकाणी हे ज्ञान फक्त मनुष्यालाच आहे. कारण बाकीच्या योनीमध्ये हे ज्ञान नाही. आहार भयमयतून निद्रा सर्व योनी समसमान सगळ्याला या ठिकाणी. तुम्हाला वाटतं का तुम्हाला तर आम्हाला आई बाप आहेत. पशु पक्षाला सुद्धा आई आहे, वडील आहे, बाप आहे, सर्व सोयरे धैर्य सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. परंतु मनुष्य देहामध्ये जे काय ज्ञान आहे मनुष्य देह जन्माला आल्यानंतर हा जीव या जीवाने या ठिकाणी कारण की नरदेहच मुळात असणारा जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन वर बरेच हे ठरवणं ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो. पण ठरवण्यासाठी जर काही आल्यानंतर या ठिकाणी या समोरच्या चौकात पण उभं राहायचं. पण ठरवायचं या रोडला जायचं का या रोडला जायचं का. इथं आलेल्याच रोडने माघारी जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आणि न ठरवता जर निघला ना मग त्याचा उपयोग नाही. असं असताना हा नरदेह या ठिकाणी तुकोबाराय सांगतात प्राप्त झाला. हा प्राप्त झाल्यानंतर या प्राप्त गोष्टीचा जो काही विचार करत असताना तुकोबाराय आम्ही जन्माला आलो पण साच झालो या ठिकाणी फळ प्राप्त झालं मला. कारण या नरदेहाला आल्यानंतर हे फळ प्राप्त करता येतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर सांगितलं की या 4 खाणीमधून तुम्ही आम्ही आलेलो आहोत. त्रिगुणाने तुम्ही आम्ही बांधून गेलेलो आहोत. हे करत असताना सर्व गोष्टी असताना सुद्धा तुम्ही आम्ही मात्र विसरलो. कारण ज्याने तुम्हा आम्हाला हा देह दान दिला त्याचेच भजन
मनुष्यपणा तरी साधी नारायण. मनुष्यपणा तरी साधी नारायण नाही तरी हा ही तर पशु. पशुतन आपल्यात काय फरक आहे? तेही खातात आणि आपणही खातो. काही काही माणसं अशी मनुष्य देहाला येऊन सुद्धा त्यांना विधी माहित नाही. विधी काय? विधी म्हणजे आपल्याला नियम आहे. मनुष्य देहाला आल्यानंतर नियम आहे, काय खावं, काय प्यावं, काय लिहावं, त्याला नियम आहे. पण माणसं तो विधीच विसरले. त्याच्यामुळे त्या पशुतन आपल्यात काही फरकच राहिला. त्यानंतर 7 दिवसांनी डोळे उघडतात, त्याचा आहार मांसाहार. तुमचे आमचे तर जन्मल्याबरोबर डोळे उघडतात, मग तुम्ही आम्ही का खाऊ? त्यांना सुळे असतात, तुम्हा आम्हाला सुळे नसतात, तरी तुम्ही आम्ही खातो. हे खाणं आपलंही का? अहो, ज्या गोष्टी त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. त्यांना या ठिकाणी 4 पाय आहेत, तुम्हाला 2 हात आणि 2 पाय. भगवंताने निर्मिती करत असताना सर्व पशु पक्षी सर्वांना या ठिकाणी आडवं केलं आणि मनुष्य देहाला उभं केलेलं आहे. मनुष्य देहाला, या मनुष्य जीवाला या ठिकाणी उभा केलेला का? हा तत्पर राहावा म्हणून. भजनाच्या ठिकाणी तत्पर राहावा, हा भगवंताचं नामस्मरण घेण्यात तत्पर राहावा, सर्व कार्य करण्यासाठी तत्पर असावा मनुष्य, म्हणून मनुष्य उभा केलेला आहे. पण एवढा उभा करून सुद्धा माणसं आडवच होते. काय करावं? विठ्ठल विठ्ठल. देवे दिला देह भोजना गोमटा. भजना गोमटा. देवीला देह भजना गोमटा. करत नाही. आणि भजनाला जरी देवळात आल्या ह्या माता भगिनी, तरी काय करता तू? आमच्याकडे 12 महिने पूजा चालू असते. ग्रंथ 12 महिने सतत चालू असतात मंदिरामध्ये. म्हाताऱ्या माणसाने यावं आणि माणसं येतात कधी? तसंच झाल्यावर सगळे राम राम म्हणतात आणि हे लांब लांब म्हणतात, त्यावेळेस ती येते. सगळे म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम याम याम आले आले. त्यांनी म्हणा, सगळ्यांनी म्हणा हरे राम यांनी म्हणा आले याम. हा, अशी अवस्था आहे. आणि ही सर्व करत असताना ज्यावेळेस येतात ना, काय करतात? येतात कथेला, येतात पोथी ऐकतात पोथी, वळतात वाटी आणि सांभाळतात नाती. हे काम आहे. आणि घरनच जाताना त्यांनी सांगावं, आता घेऊन जावं का पुरीला? आमची पिवणी घेऊन जाते हरिपाठाला पुरीला. सुनबाई सांगते आवर्जून, आत्या की तुम्ही गेली ती बरं का, तिला मात्र घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल. सुद्धा एवढा जीव गुंततो, किती गुंततो. हिचं काहीच नाही. काही माणसं अशी कीर्तनात एक, आता कसं सतत कीर्तनाला जात असतो. आज जवळजवळ 15 आठवडे झाला. अधिक मास 15वाडा गेला आणि श्रावण मासाचा पहिला आठवडा सुरू झाला. सतत रोज कीर्तन. काही ग्रामीण भागामध्ये कीर्तनाला जावं लागतं मला. आणि ग्रामीण भागात कीर्तनाला गेल्यानंतर एक आजीबाई होते आपल्या, आणि कीर्तनात समोर बसल्या. म्हणलं आजीबाई थोड्याशा उशीर आजच्या घाई गडबडी आल्या आणि तिथं कीर्तनामध्ये येऊन बसल्या. कीर्तन वगैरे सुरू झालं. आजींची गाय होती. पोरासारखा नातवासारखा म्हणा, त्याच्याबद्दल वाद नाही. मग अरे म्हणले मी येताना कुलूप
लावली होती पण त्याला झटका मारायचाच विसरून आले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसं या ठिकाणी देहाने येतात पण चित्ताने यायला तयार नाही. आणि देवाला तर पाहिजे तेच. देवा कारण एक भाव कोणाला माहिती काय यांना माहिती. म्हणजे हे सर्व करत असताना कसं असतं सर्वांना सर्व प्रमाण पाठ असतील असं नाही. काही माणसं आपले काकडाच माहित नाही हो काय. मला एक जण विचारलं काकडा म्हणजे नेमकं काय असतं. त्याला पहाटे उठून द्यावं लागतं. मग सुरुवात काय असते म्हणलं. त्याची सुरुवात असते उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला रोड दैसरली निद्रेची वेळा. ही अगोदर सुरुवात असते म्हणले. काकडा आम्हाला हे असं करावं लागतो असं म्हणले. आम्हाला वाटलं काकडा म्हणजे काहीतरी करत असतात म्हणले तुम्ही पाठे जाऊन. मी काय घरनं जाऊन देवा झोपतो पाठाच्या अशी अवस्था नाही. म्हणजे काही प्रमाण पाठ असतात काही नसतात. काही भाजनापुरतीच या ठिकाणी एखादा अभंग पाठ करून माणसं असतात पण त्यांना कुणाला काय म्हणायचं नाही ना काय ना. थोडं स्वरात स्वर मिसळायचा म्हणजे जरा दमदारपणा वाटतो. आधीच माझा स्वर कसा आहे आधीच रोड काय माणूस आणि त्यात वैरण थोडी. मग तशी जर वैरण जर कमी पडली जास्त रोडावल्या होईल. तसं करू नका मात्र स्वरात स्वर मिसळा. विठ्ठला विठ्ठल. मेलेल्या माणसात आणि याच्यामध्ये फरक नाही. जरी भजनात बसला कीर्तनात बसला कुठेही बसला पुलावर जरी कोणी बसलेले असले तरी पण चित्त जर नसले इकडे तरी काय उपयोग त्याचा. कीर्तनकाराला सर्वत्र पाहावं लागतं सर्वत्र त्याला दिसत असतं. सर्वांगी डोळे त्याला असतात. सर्वांगी त्याला पाहावं लागतं. मग माणसं म्हणते ना आम्ही इकडे बसलेलो तुम्हाला काय माहिती. हमको सब जानते आमच्या तिकडे अशी पद्धत असू द्या. सगळीकडे तसंच असतं. इकडे मला वाटलं इकडेच असेल पण आमच्या तिकडे बी तसंच आहे. काही माणसं तर अशी कीर्तन कुणाचंही म्हणतात बघते आणि मग अजून म्हणतात कुठं वाजत आहे. त्याचा आदर त्या ठिकाणी केला जातो. शहरा भागामध्ये तरी बरंही म्हणायचं तरी इथं बरं आहे. इकडचा एवढा का असा भाग एवढा बरा आहे. मी मागच्या वेळेस आता तिकडं कल्याण रोडला ती आमची घरची पाहुणीच होती दुसरी कोणीच नव्हती. असू द्या यंदा असं तर पुढच्या वर्षी अजून थोडीशी वाढते. हळूहळू ढाळे ढाळे येतनी येत वेळे निश्चिंतीने पावणार आहे. परमार्थ हा हळूहळू चालत असतो काही एकदम होत नसतो. उपलावणा सरशी जाणार एका पक्षासारखं तुम्हाला आम्हाला जमणार नाही. विहंगम मार्ग नाही. निश्चय पाहिजे. निश्चयाशिवाय या ठिकाणी होत नाही. आपण पाहत असताना या ठिकाणी तुकोबाराय सांगू लागले की जन्माला आलो बाबा पण हा जे काही या ठिकाणी गोष्टी आहेत या सर्व जे काही प्राप्तव्य झाले हे प्राप्तव्य होऊन सुद्धा तुम्ही आम्ही जर या गोष्टी कसं दिले हो. एक एक इंद्रिय तुम्हाला वाटतं का किती किंमत आहे. एक एक इंद्रिय जे काही भगवंताने तुम्हाला आम्हाला अर्पण केलेले एका एका इंद्रियाची किंमत करा. सहज साधा दृष्टांत सांगतो. सर्वांना हा दृष्टांत माहिती कथा भाग नाही. हा मुलाला सुद्धा मला वाटतं याच्यापूर्वी अभ्यासक्रमामध्ये धडा होता. एक भिकारी जातीच्या वेळेस रस्त्याने फिरत होता आणि ओरडत होता देवाकडे हात करून देवा मला काय दिलं देवा मला काय दिलं. आणि त्याच वेळेस एका माडीवर एक सावकार बसलेला होता आणि सावकाराने आपल्या सेवकाला सांगितलं नोकराला की तो रस्त्यावर कोणी या ठिकाणी ओरडत चाललेला आहे त्याला मात्र या ठिकाणी वरती घेऊन ये. आणि घेऊन गायला नंतर त्याने त्या माणसाकडे पाहिला. तो माणूस धडधाकट होता. शरीरयष्टी चांगली होती त्याची. या ठिकाणी डोळे होते. सर्व गोष्टींनी तोच संपूर्ण अशा प्रकारचा मनुष्य होता. आणि त्या सावकाराने मात्र शिडजीने विचारलं की बाबा का ओरडतो काय म्हणला या ठिकाणी काय दिलंय म्हणला देवाने मला. तुला काहीच दिलं नाही. काहीच दिलं नाही म्हणला. तुम्ही ऐश्वर्य आहे तुम्हाला म्हणला. तुम्ही या ठिकाणी आनंदात हे सर्व सुख भोगता मला कुठे म्हणला. मी भाकरी मागून खातो ती सुद्धा मला मिळत नाही. दरिद्र संवत्सर कारण की 60 संवत्सर प्रत्येक संवत्सराला नाव असतं आणि 60 पोरं म्हणजे नारदाच्या पोरांची नाव आहे. सर्वांना कथा भाग माहिती तो सोडू द्या. पण असं दरिद्री नाम संवत्सर असताना म्हणला मी 12 महिने 18 काळ मला या ठिकाणी असणारं दारिद्र्य काय दिलं हो देवाने मला. मग म्हणले असं करतो का. तू म्हणला काय म्हणला मला एक डोळा नाही तुझा एक डोळा देतो का. मला एक डोळा मनानेच वाटलं. मला 75 1 लाख 3 लाख
2 लाख. अरे विचार केला 2-2 लाखाची आपली एक हात, 2-2 पाय म्हणला या ठिकाणी 2-2 लाखाचे. हा 2-2 4 आणि 2 6 आणि हे 4 10 आणि कान म्हणला आपला देहच किती कोटीचा आहे म्हणला. हा ते म्हणला मला नाही येतात. का रे म्हणला, मी द्यायला तयार असताना सुद्धा का द्यायला म्हणला. अहो म्हणला काय दिलं नाही म्हणला, देवाने मला सगळं दिलेलं म्हणला. काय दिले. अहो दिले इंद्रिय, हात पाय काम, मुख डोळे बोला या वचन. आता याने काय करायचं, येणे जोडसी तू नारायण. आणि काय होणार आहे, नासे जीवपण भवरो. जीवपण समजणार आहे, जीवदशा संपवायची. तुम्ही आम्ही जीवपणा जो आहे तो जीवपणा संपून जीवपणामध्ये यायचा. याला मगाशी हक्काने सांगितलं, त्याला सद्गुरूला शरण जावं लागतो. जो सच्चित आनंद देणारा असतो तो सद्गुरू असतो. हा आणि सच्चिदानंदाची जो म्हणजे सत्य जे काही वस्तू आहे ती वस्तू दाखवणारे या ठिकाणी सद्गुरू असतं आणि त्याला शरण जावं लागतो. मग जीवपणा नाचत असतो. जीवपणा तोपर्यंत संपत नाही. जीवपणा हा अनेक दिवस राहतो. जीवपणा संपवण्यासाठी सद्गुरूला जो उपदेश घ्यावा लागतो, अनेक गोष्टी, तो विषय वेगळा आहे. तर तुकोबाराय सांगतात की अशा प्रकारचं जर या ठिकाणी इंद्रिय तुम्हाला आम्हाला दिलेले, या इंद्रियाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आणि असं सर्व या ठिकाणी देह दिला असताना सुद्धा उत्तम अशा प्रकारचं शरीर तुम्हाला आम्हाला दिलेले भगवंताने. काय दिलेले, हा जन्म जो प्राप्त झाला याच्यामध्ये सर्व दिलेले आहे की नाही. शरीर उत्तम चांगले, उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले. पण येथे जेने आळसू केला, आळस केला की मात्र केला बर का. आळस मात्र उपयोगाचा नाही. इथं आळस केला ना मग हातीचा तिथं परमार्थ केला ना, तुम्हाला सांगतात त्याचा परमार्थ संपला. हो मग असे प्रपंच करणारे किती असते, किती एक उपजती आणि मरती, त्यांचा काय उपयोग नाही. तरी काही थोडी श्वान सुकरे बापुडी, अहो किती जन्माला येणारे माणसं नव्हे ती, पशु ती. पण हे उत्तम अशा प्रकारचं शरीर जर तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊन प्राप्त झालेले आणि या शरीराद्वारे जर या ठिकाणी तुम्ही आम्ही जर ठरवलं भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आणि ही प्राप्ती या ठिकाणी तुकोबाराने केली. म्हणून तुकोबाराने सांगितले जन्माले त्याचे, जन्म आलो त्याचं फळ जे काही या ठिकाणी प्राप्त झालं ते कशामुळं, या देहाचा योग्य प्रकारे वापर केला तर, मिळालेल्या वस्तूचा योग्यच वापर केला तर त्याचा उपयोग. नाही तर काय, कुठली वस्तू कुठं वापरावं याचं ज्ञान नसेल तर काय. अहो माऊलीने दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे. हा धनगर आहे धनगर, कोण नाही नाही तर नाहीतर रागायचं माळावर मेंढ्या राखत होता आणि राखता राखता त्याला या ठिकाणी एक दगड सापडला. दगड चकचकीत दगड होता. त्याने काय केलं, म्हणलं काय चमकदार दगड आहे म्हणला, भूक पाडलं त्याला, ओवली दोरी बांधला गळ्यात, फोडीला परीस बांधला गळा. हा शुद्धी काय त्याला, त्याला वाटलं वा 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 काय म्हणला या ठिकाणी परीस, त्याला काय माहिती हो परीस, त्याला परीस कळलाय का, परीस कळलाच नाही त्याला. म्हणून त्याने या ठिकाणी भोग पाडलं त्याला आणि गळ्यामध्ये त्या मेंढराच्या किंवा शिर्डीच्या बांधून टाकला. तसा तुम्हाला आम्हाला देह प्राप्त झाला, नरदेह प्राप्त झाला. पण तुम्ही आम्ही त्याचा उपयोग करतो का, उपयोग करतो का, चांगल्या गोष्टीसाठी तुमचा आमचा उपयोग आहे का. हो याच्या पुढं काय काही करता येणार नाही तुम्हाला. करू करू म्हणता म्हणता आयुष्य जाणार आहे. कारण काळ मापारी लागलेला आहे तुमच्या आमच्या देहाला. क्षणभंगुर नाही वरवसा, वारे सावध थोडा मायाशा. धर्म हा या ठिकाणी उदार होता. तसं माणसं काही उदार असतात. धर्मराजाकडे तो दान मागण्यासाठी आल्यानंतर त्याने सांगितलं राजे मला दान पाहिजे. धर्मदादाने घड्याळ्यात बघितलं, म्हणले आता जवळजवळ म्हणले 10:30 वाजत आहे आणि 10:30च्या पुढे म्हणले आता याच्या 10:30च्या आत म्हणले मी दान करतो. माध्यान्हापर्यंत वेळ आपलं त्याच्या पुढे म्हणले मी दान करत नाही. म्हणले आता दान घेण्यासाठी म्हणले तू उद्या ये. तो राजवाड्यातून बाहेर पडला आणि बाहेर
पडल्यानंतर भीमदादाची आणि त्या चौकामध्ये गाठ पडली. भीमदादाने विचारलं, कुठं म्हणले गेलते तुम्ही? त्यांनी सांगितलं ते या ठिकाणी धर्मदादाकडे गेलो होतो म्हणजे दान मागण्यासाठी. पण काय झालं म्हणले, दान दिलं का दादाने? नाही म्हणले, दादाने सांगितलं आज वेळ संपलेली, उद्या तू सकाळी ये आणि दान घेऊन जा. भीम जरा आडमुठच माणूस होता, पण खरा निश्चयाचा होता बरं का. भीमासारखा निश्चय मात्र कोणाचा नव्हता. अर्जुन जरी एवढा भगवंताचा सखा होता तरी भीमासारखा जीवावर उद्वळ होऊन कार्य करणारा या ठिकाणी एक जण सुद्धा. कथा या ठिकाणी कथेमध्ये भाग आपण पाहत असताना, कारण की उदार कसा होता माहिती का भीम? भीम इतका उदार होता. एक वेळ असताना भोजनासाठी भगवंताला आमंत्रित करायचं होतं. सर्वांनी सांगितलं भीमा म्हणले असताना द्वारकेला जा आणि देवाला म्हणले आमंत्रण सांगून ये. भीमाने सांगितलं मला सगळा स्वयंपाक तयार करा आणि फक्त मला पात्र वाढायचे, भातावर तूप वाढायचं ठेवायचं आणि मला सांगा मला देवाला बोलवायचं. त्यावेळेस धर्मदादा म्हणले भीमा तू आडमुठच म्हणले, तुला काही कळतच नाही म्हणले. आणि कुठं म्हणले पात्रावर म्हणले सगळं वाढायचं आणि त्याच्यानंतर तूप वाढायचं नाही, मला जायचं द्वारकेला. आपल्याला जाणं येणं शक्य आहे का? आपल्याला सांगितल्याबरोबर भीमाने दुसरं तिसरं काही नाही. शेवटी बरेच वेळा सांगितलं पण भीमाने काही या ठिकाणी ह्याका सोडला नाही. शेवटी झालं, पात्र वाढले आणि भीमाला सांगितलं भीमा म्हणले पात्र वाढले का म्हणलं पात्र. गेला अंगणात भीम, हातामध्ये गादा घेतली, भीम अंगणामध्ये गेला आणि गर 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 गादा फिरवली आणि अशी सोडली वरती आणि सांगितलं भगवंता ठेव, एक तर म्हणले तू तरी ये, नाही तर ती गादा तरी येऊन माझी छाती संपलं म्हणले. मग माझं ते भगवंताने गादा धरूनच आला ना खाली. तो करुणावर बैसोनी माझा काही वारी खाली आला आणि त्या भीमा सांगितलं हे भीमा तुला सांगतो म्हणले असला आडमुठपणा काय परत करायचा नाही. मला का म्हणलं ती गदा जरी या ठिकाणी चुकली असती आणि मी जर नसतं लोक धरून आले तर तू मेला असताना मेला असतं तर मला माझी काळजी, तुला मला काय काळजी, माझी काळजी. म्हणून आपला जो बारा सर्व देवावर घालावा. उद्या कोणी दगड टाकते नाही बघते मार खायचं, तसं काय करू नका. आपल्या दगडाने देव काही येत नसतो. आपला दगड म्हणजे आपण प्रयोग म्हणून करू, पण प्रयोग केला तर कोपाळ मोक्ष होईल. आणि उद्या दुपारपर्यंत मी आहे तोपर्यंतच एखादा यायचा, कुठेही महाराज तो का त्यांनी सांगितलं रात्री म्हणले गदा भीमाने टाकली होती, तुम्हीही करून बघा, देवावर त्यावर विश्वास ठेवा. असं नाही, विश्वास या ठिकाणी असताना तू म्हणजे असं सांगत असताना तो असा भीम असताना आडमुठ आणि त्यांनी चौकामधला तो नगारा वाजला. खडाम 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 नगारा वाजवायला सुरुवात केली. नगारा वाजवल्याबरोबर धर्मदादाने विचार केला म्हणजे आज नगारा कोण वाजवतोय, काय भानगड म्हणले, असा काय आनंद झाला म्हणले. कारण की पूर्वी काही राजवाड्यामध्ये अशी प्रथा होती, आनंद झाल्यावर नगारा वाजवले. आपल्यात सुद्धा प्रथा होती, मुलगा झाल्यानंतर थाळी वाजवायची. आता कुठली थाळी आणि कशाचे काय, थाळी बी नाही थाळा बी नाही, आता काहीच राहिलं नाही. जे जे होईल ते पाहे, आता एवढंच करायचं, बोलायचं नाही. आणि लय म्हाताऱ्या माणसाने सांगायचं बी नाही. त्यांना सांगितलं तर जे जे होईल ते पाहे, तुम्हाला कळत नाही आपल्या तवाचं गेलं आता, म्हणून ग बसायचं, आपण बोलायचंच नाही. थाळी वाजव, थाळा वाजव, नाही तर काही वाजव, नखक वाजव ना, काय आमचं जायचं. तर असा नगारा म्हणजे पूर्वी आनंद झाल्यानंतर वाद्य वाजवले जायचे होते. याला आनंद वाद्य म्हणतात. वाद्याचे प्रकार आहेत, आनंद वाद्य, रणवाद्य, मंगल वाद्य, ते वाद्य येते या ठिकाणी. आणि तसं या ठिकाणी वाद्य वाजवलं गेलं नगारा. धर्मराजाने वाटलं असा काय नगरामध्ये आनंद झाला की जेणेकरून आज नगारा एवढा मोठ्या जोराने वाजू लागला. धर्मदादा असणारे त्या राजवाड्याच्या समोर आले तर हा भीम नगारा वाजत होता. धर्मराजाला पाहता क्षणी भीमाने अजून जोरात नगारा वाजवायला सुरुवात केला. भीमाजवळ धर्मदादा आले, धर्मराजाने सांगितलं भीमा काय रे आज कशामुळे नगारा वाजवतो, एवढा काय तुला आनंद झाला. काय म्हणला दादा सांगू म्हणला, अहो तुम्हाला म्हणलं किती भरोसा आहे म्हणलं की उद्या 10च्या पुढे म्हणला तुम्ही ब्राह्मणाला बोलवलं दान देईन म्हणून सांगितलं. म्हणजे याचा अर्थ की असा की तुम्हाला उद्याचा भरोसा आहे म्हणला, ही तुम्हाला आनंद झाला म्हणून मी नगारा वाजवू लागलो म्हणला. शहाण्याला शब्दाचा मार असतो, त्याला काही जास्त सांगायची गरज नसते. भू म्हणलं की बुडालं, त म्हणलं की तपेलं, त्याला काय सांगायची गरज असते का. शहाण्या माणसाला धर्मदादाने ओळखून घेतलं. धर्मदादा म्हणले भीमा धन्य, बरं झालं म्हणले, तो मला सांगितलं ही गोष्ट माझ्या लक्षात आली. म्हणजे मी सुद्धा समजत होतो
हा उद्याचा दिवस मला येईल तसं नाही तर क्षणभंगूर नाही वरवसा वारे सावध तोडा माया आशा सावध व्हा या ठिकाणी तुम्ही आम्ही ही या ठिकाणी माई मधून आशे मधून या ठिकाणी सावध व्हा जन्म जो काही तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला ना त्या जन्माचा या ठिकाणी काहीतरी कृतार्थ करून घ्या या ठिकाणी आणि तुकोबाराने तेच ठरवलं आणि तुकोबा तेच सांगतात की मी जन्मात होत्याचे आजी फळ झाले साचे पारमार्थिक फळ माणसं प्रपंचामध्ये फळ मिळले म्हणून सांगतात आणि येऊन सांगतात महाराज तुमच्या पायाच्या प्रसादे काय झालं मुलगा झाला मुलाला नोकरी लागली हे तुमच्या पायाच्या प्रसादे आणि मग ते म्हणतात आजी फळ झाले साचे म्हणजे नाशिवंत असणाऱ्या वस्तूला तुम्ही आम्ही समजतो की हे भाग्य नाही भाग्य तरी नव्हे कन्यापुत्र दारा राहिला लौकिकांतरपात खरं म्हटलं जात तुका म्हणे खरं मरत्याल तरी वर म्हणते ना वाईन म्हणे खरे मरत्याल तरी वर सांगतात की जो नरदेहाला एवढं जर असा परमार्थ करत नसेल तर त्या गाढवात आणि तुमच्या आमच्यात काय फरक दोन पायाचा हा गाढव शिपूट नसलेला त्याला 4 पाय शिपूट आम्हाला शिपूट नाही 2 पायाचे असा असणारा गाढव असं नको व्हायला तर तुको बरं सांगा फळ जे काय आलेला कोणतं फळ आलं परमार्थिक फळ याला या ठिकाणी हा फुला तो एक देव करुणे घ्यावा देणे विना जीवा सुख